मंडळी राम राम. ज्या भेंडवळच्या घटमांडणीकडे सर्वांचं लक्ष राहते त्याचं बाकीत जे आहे ते आज निघालेलं आहे. पाऊस कसा राहील, कोण्या महिन्यामध्ये किती पाऊस राहील, वातावरण, बाजारभाव, पिके कसे राहतील, हे संपूर्ण बाकीत ची माहिती आदरणीय वाघ महाराज आपल्यासोबत आहेत. महाराजजी रामकृष्ण. भेंडवळच्या घटमांडणीचा इतिहास आणि यावर्षी नेमकं भविष्यवाणी काय वर्तवलेली आहे? भेंडवळच्या घटमांडणीचा जो हा इतिहास आहे हा गेल्या सुमारे 370 वर्षापूर्वी चंद्रभान महाराज नामक व्यक्ती झाले. त्यांनी याची सुरुवात केली. कारण त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा नव्हती आहे. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्यांकरता काहीतरी दिलासा मिळावा, त्यांना ते थोडं जे निसर्गाचं निरीक्षण आहे हे त्यांना कळत होतं. निसर्गाच्या ज्या हालचाली होतात ते कळत होतं. त्याच्या अनुषंगाने त्यांनी ते सुरुवात केली. तर ते आज तागायत वंश परंपरेनं चालू आहे. आज हवामान खातं जे आहे ते हवामान खातं जरी असलं तरी ही जी परंपरा आहे ही चालू आहे. बरोबर. आता या परिस्थितीवर काही लोकांचा विश्वास असेल नसेल, पण परंपरा आहे एक. आणि कुठल्याही प्रकारचं जे भविष्य असते हे हवामान खातं असो किंवा असं निसर्गाच्या फेरबदलावर आधारित भाष्य असो, हे 100% खरं होतेच असं काही आमचं हे नसते. कारण अंदाज असतात एकूण हे अंदाज आहे की बा असं होते. तर त्याप्रमाणे हे भेंडवळची मांडणी आहे. याच्यातले जे संकेत फेरबदल होतात त्याच्यानुसार याची मांडणी केली जाते, म्हणजे भविष्य वर्तवल्या जाते. या वर्षीचं काय राहणार आहे पूर्ण पाऊस वगैरे? या वर्षीचं जे दाखवते तर पहिला महिना जो आहे तो कमी स्वरूपाचा दाखवते. जून महिना. बरं. आणि दुसरा महिना जो जुलै तो साधारण आहे, म्हणजे पहिल्यापेक्षा थोडा जास्त आहे. आणि तिसरा महिना जो आहे ऑगस्ट हा एकदम चांगला आहे. बरं. आणि सप्टेंबर महिना सुद्धा चांगला आहे. तर तिसऱ्या महिन्यात आणि चौथ्या महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते. अच्छा. अवकाळी पाऊस पण भरपूर आहे. बरं. त्यामुळे एकूण पिकाची जी परिस्थिती आहे ती पिकाची परिस्थिती अशी राहील की पावसाळा थोडा उशिरा सुरुवात होत असल्यामुळे जी दीर्घ मुदतीचे पीक आहेत तेच शेतकऱ्यांना घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे कापूस, तूर, सोयाबीन बी जरी घेतलं तरी ते सोयाबीन आपलं सतर्कच आहे. म्हणजे कारण तिसऱ्या चौथ्या महिन्यात जो पाऊस जास्तीचा दाखवते त्या महिन्यात आपल्या पिकाचा बचाव कसा होईल याचा जे नियोजन आहे हे शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे. जो शेतकरी शेतीत सतर्क राहील त्याला भरपूर पीक येईल. आणि जो थोडा आळशी असेल त्याचा काही खरं नाही. पिकांची परिस्थिती जर पाहिली तर चांगलं मोगम वगैरे कसं राहते पीक? चांगलं पीक जे आहे तर एकूण कपाशीचं पीक साधारण चांगलं दाखवते आणि भावात सुद्धा थोडीशी तेजी दाखवते. त्याच्यानंतर ज्वारी आहे तर ज्वारीचं पीक चांगलं आहे. आणि तूर आहे, तुरीचं पीक मोगम आहे. पण ते मोगम म्हटलं म्हणजे साधारण पिकात गणल्या जाते. कुठे चांगलं येईल कुठे कमी येईल. बरोबर. आणि तिळाचं पीक आहे हे पीक चांगलं येईल पण नासाडी दाखवते, ते फैललेलं आहे. म्हणजे कारण पाऊस तिसऱ्या चौथ्या महिन्यात येणारं पीक आहे ते थोडं नासाडी दाखवते. बरोबर. मुगाची सुद्धा तशीच परिस्थिती दाखवते, नासाडी दाखवते काही ठिकाणी. आणि त्याच्यानंतर रब्बी पीक आहेत तर गहू एक चांगला दाखवते, हरभरे ठीक आहे आणि करडी बी ठीक आहे. ज्वारी बी ठीक आहे. आता आपल्या हवामान खात्यानं जो अंदाज दर्शवला की यावर्षी पावसाळा हा कमी राहणार आहे किंवा तर आपला अंदाज काय सांगतो भविष्यात? तर आमच्या अंदाजानुसार असं आहे की पावसाळा हा कमी राहील पण शेवटी मात्र तो पाऊस चांगला येईल. म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस जो चांगला राहणार आहे. सुरुवातीला पाऊस कमी येईल. अच्छा. तर अशा पद्धतीचं हे जे भेंडवळचं भाकीत आहे आदरणीय वाघ महाराज यांच्याकडून आपण जाणून घेतलं संपूर्ण पिके आणि हजारो लाखो शेतकऱ्यांचा विश्वास या भेंडवळच्या घटमांडणीकडे अजूनही लागलेला आहे. धन्यवाद.